कोणतीही गोष्ट ही आपल्या मनानुसार कधी होत नसते. ह्या गोष्टी म्हणजे आपल्यासोबत ज्या घटना घडणार आहेत त्या घटना फार पूर्वीपासूनच लिहून ठेवलेल्या असतात आणि त्या तशाच आपल्यासोबत होत असतात. मी सुद्धा माझ्या आयुष्यात म्हणजे बालपणापासूनच ते आता कळत्या वयात येईपर्यंत बरेचसे अनुभव घेतले. त्यातील बरेच अनुभव हे सुपरनॅचरल होते. तर त्यातीलच एक महत्त्वाचा आणि अंगावर काटा आणणारा असं देखील म्हणू शकता असा अनुभव म्हणजे माझ्या लहानपणीचा अनुभव मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. आपण कधी ऐकले असेलच की देवी सटवाई आपले आयुष्य लिहिते. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो की खरेच ती आपले आयुष्य लिहिते की आपल्या पूर्वकर्मांचं फळ म्हणून आपल्याला या आयुष्यात हे सगळी संकटं भोगायला येतात? हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. आपले आयुष्य आपल्याला घडवायचे असते. जन्माला येत असताना आपण रिकामी पानं जन्माला घेऊन येत असतो आणि आपल्या कर्मांनी आपण त्या पानांना भरत असतो. बहुतेक मी देखील पूर्वजन्मात काहीतरी वाईट कर्म केली असतीलच. तेव्हा कळायला लागल्यापासूनच मी दुःख आणि संकट भोगत आलो होतो. माणसांना दैवाचे अनुभव किती वेळा येत असतील? एकदा, दोनदा, फार तर 4-5 वेळा, 8-10 वेळा म्हणा. पण मी ज्या त्रासातून गेलो होतो त्या प्रत्येक त्रासातून प्रत्येक वेळी मला दैवी शक्तींनी वाचवलं. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते यासाठीच. प्रयत्न केला किंवा प्रयत्न केलाच जर नाही तर आपली हाक देवापर्यंत पोहोचेल का? सगळ्या सृष्टीवर लक्ष ठेवण्याचं काम त्या भगवंताचं. त्याचे एवढ्या सहजासहजी लक्ष जाईल का आपल्यासारख्या छोट्या जीवाकडे? पण जे देव आपल्या घरात अस्तित्वात आहेत, आपल्या डोळ्यासमोर, त्यांनी प्रयत्न केले म्हणून ह्या चॅनलवर मी तुम्हाला माझी कथा म्हणजे माझा लहानपणीचा अनुभव सांगत आहे. कारण माझे पहिले दैवत हे माझे आईबाबाच आहेत आणि आईवडिलांची पूजा केली तर देवसुद्धा आपली केलेली पूजा आणि साधना मान्य करून घेतात. हे देखील तुम्हाला सांगायला नको. तर बघा, खूप लहान असतानाची माझ्यासोबत घडलेली ही कथा मी आज तुम्हाला सांगतोय. हा माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे. कुठलाही प्रकारचा अतिशोक्तीपणा न करता किंवा काहीही आजकालच्या चित्रपटांसारखं रंगवून न सांगता जसं माझ्यासोबत झालं होतं तसं मी तुम्हाला आज सांगतो. या भक्तिमार्गाकडे कसं काय वळलो, दत्त महाराजांची भक्ती कशामुळे मी करायला लागलो, त्याचं देखील हे सगळ्यात मोठं टर्निंग पॉईंट होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉलेजच्या जीवनात असताना देखील मी जेव्हा जेव्हा परीक्षेसाठी म्हणा किंवा कुठलं असाइनमेंट कंप्लीट करायचं असेल तेव्हा जेव्हा कधी मी दत्तगुरूंची आठवण करायचो, त्यांचा धावा करायचो, त्यावेळेला 101% दत्तस्वामी मला धावत यायचे आणि मदतीसाठी सदैव उभे राहायचे. सांगण्याचं माझं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला जे अनुभव येतात ते अनुभव म्हणजे आपली ही जी शिदोरी आहे, जपून हे अनुभव ठेवायचे असतात आणि ह्या अनुभवांना गाठीशी बांधूनच आपण एक एक पाऊल आयुष्यात टाकायचं असतं. कारण दैवी शक्तींचा आपल्याला आलेला अनुभव हा जर आपण सगळीकडे सांगितला किंवा याची जर वाच्यता केली तर मग त्याचा प्रभाव हा कमी पडत जातो. म्हणूनच अनुभव कधी तुम्हाला आला तर फक्त थोडक्यात सांगा. आणि सगळ्यात जास्त अनुभव म्हणजे तुमच्याबरोबर हे घडलं ते घडलं, कुठल्याही व्यक्तीजवळ त्या अनुभवाची वाच्यता करू नका, सांगू नका, कारण ते आपल्यासाठीच नुकसानदायक असतं. तर साधारणतः 1994 सालची ही गोष्ट आहे. दिवाळीची सुट्टी लागली होती. शाळेतून शिक्षकांनी माझ्या दिलेला दिवाळीचा सर्व होमवर्क आटपून मी एकदा खेळायला कधी जायला मिळते असं मला झालं होतं. आई दिवाळीचा फराळ करण्यात बिझी होती. मम्मा, मी होमवर्क पूर्ण केला आहे, आता तरी खेळायला जाऊ का? आईला मी घाईघाईने पाणी पित सांगितलं आणि घरातून बाहेर पडलो. माझे मित्र म्हणजे ऑस्कर, सँड्रा आणि आशिष खाली वाट पाहतच होते. आज आमचा लपाछपीचा खेळण्याचा बेत होता. सँड्राला आम्हाला शोधायचे होते. ऑस्कर आणि आशिष म्हणाले, चल आपण तिकडे लपायला जाऊ आणि आपल्याला शोधायला कोणी येणार नाही, कारण तिथे लपण्यासाठी खूप जागा आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो. नुकतीच बांधून पूर्ण झालेली एक 7 मजली बिल्डिंग तिथे आम्ही पाहिली. चला आपण ग्राउंड फ्लोअरला लपून बसू. सँड्राला कळणार देखील नाही की आपण इथे लपलोय. आशिष म्हणाला, अरे आपण कशाला इथे आलोय? ऑस्कर, चल वापस चलते. मी ऑस्करला म्हणालो, वेट यार, सँड्रा को पता भी नहीं चलेगा, रुको येई. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. मी नाईलाजाने त्यांच्यासोबत थांबलो. बराच वेळ झाला सँड्राला
आम्ही इथे लपून बसलोय हे माहीतच नव्हते. आम्ही अशा जागी देखील लपू शकतो अशी ती कल्पना पण करू शकत नव्हती. मुळात ती खूप भित्री होती असं ऑस्कर म्हणायचा. म्हणून त्याने आणि आशिषने मुद्दाम लपण्यासाठी ही जागा शोधली असावी. पाऊण तास झाला. आशिष आता आमच्या रूममध्ये आला. तसे पाहता बिल्डिंगचं बांधकाम अजूनही अर्धवट असल्यामुळे कोणत्याही रूमला दरवाजे नव्हते. सगळीकडे सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. दिवसा तर ठीक, पण रात्री त्या बिल्डिंगमध्ये जायचं धाडस पण कोणी करू शकणार नाही. एवढं अक्राळ विक्राळ रूप ती बिल्डिंग रात्री धारण करत होती. एखादा राक्षस आपले प्रचंड अक्राळ विक्राळ रूप जसे दाखवतो त्याप्रमाणे ती 7 ते 8 मजली बिल्डिंग मला भासत होती. त्याच बिल्डिंगच्या तळमजल्याला आम्ही लपून बसलो होतो. तेवढ्यात आशिष तेथे आला. मला पलीकडच्या रूममध्ये बघा काय मिळाले, तो आम्हा दोघांना म्हणाला. मला तिकडे जायची मुळीच इच्छा नव्हती, पण कोणीतरी आपल्याला ओढून नेत असल्यासारखे मी त्यांच्या मागे गेलो. त्या रूममध्ये एका पांढऱ्या रंगाचे कबूतर निर्जीव पडले होते. ते मेले असावे बहुतेक. त्या दोघांनी तिथे पडलेल्या त्या काठीच्या तुकड्याने त्याला हलवून पाहिले. त्याचे दोन्ही डोळे लाल होते. हालचाल अजिबात होत नव्हती. ते पाहून मी थोडा दचकलो. ऑस्करने त्याच्या पायाला धरून त्याला उचलले. हमें इधर आना ही नाही चाहिए था, मी ऑस्करला म्हणालो. आणि तुम्ही थांबत असाल तर थांबा, मी मात्र चाललो घरी, असे म्हणून मी तिथून निघालो. मी निघतोय असे पाहून ऑस्कर आणि आशिष पण तिथून निघाले. अरे नथिंग विल हॅपन, ऑस्कर मला म्हणाला. चक इट, वी हॅव टू लिव्ह नाव, मी रागात बोललो. मग आम्ही तिघेही चालत आमच्या बिल्डिंगच्या खाली आलो. सँड्रा कधीच तिच्या घरी गेली होती, कारण ती आम्हाला शोधून कंटाळली होती आणि आम्ही कुठेही न सापडल्यामुळे ती घरी गेली. रात्री अचानक जाग आली. तहान लागली होती. पाणी पिऊन मी झोपायला जाणार तेवढ्यात माझे लक्ष गॅलरीकडे गेले. पांढरी धोतर घालून बसलेला म्हातारा मी तिथे पाहिला. मी खरोखर पाहिला की मला बास झाला हे कळत नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी आईला जेव्हा सकाळी मी सांगितलं त्यावेळेला असं काही नसेल, तू भूताचे मूवी बघतोस, तुला भास होत असतील असं म्हणून आई तिथून किचनमध्ये निघून गेली. आज आम्ही चौघांनीही घरातच बसून कार्टून पाहिले. काल रात्री जे घडले त्याबाबत मी कोणालाच काही सांगितले नाही. त्या रात्री अचानक मी झोपेत बडबडू लागलो होतो. सारखे एकच शब्द बोलत होतो की मला पांढरं धोतर घातलेला कोणीतरी म्हातारा दिसत आहे. पण आईबाबांना कितीही सांगितले तरी त्यांना काहीच कळत नव्हते. गॅलरीमध्ये असं कोणी नाही आहे, बाबा म्हणत होते. पण मला मात्र तिथे बसलेले दिसत होते. ते काय होते हे धड मला देखील सांगता येत नव्हते. संपूर्ण रात्र मी बडबड करत होतो. बाबांची फर्स्ट शिफ्ट होती. सकाळची ड्युटी असूनही बाबा मला रात्रीभर मांडीवर घेऊन बसले होते. मला ताप आला होता. आर्मी क्वार्टर्समध्ये खेळण्याची जागा असून देखील आम्ही त्या दिवशी बाहेर खेळायला गेलो होतो. पण हीच इतकी क्षुल्लक चूक मला कुठे घेऊन जाणार होती याची कल्पना मला त्यावेळेला अजिबात आली नव्हती. आईने मला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेलं. ताप काही केला जात नव्हता. मला सतत कोणीतरी पायाला ओढून दूर घेऊन जात आहे असा भास होत होता. पण त्या वयात कसं सांगायचं हे देखील मला सुचत नव्हतं. मी जमेल तसं माझ्या शब्दात डॉक्टरांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. डॉक्टरांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी तापावर औषधं दिली. पण प्रत्येक रात्री पुन्हा तेच घडत होतं. आता मी रोज रात्र बडबड करायला लागलो होतो. दिवसा पण चालताना वाटेच्या बाजूला एखादा दगड जरी दिसला तरी असं वाटायचं की तो पांढरा धोतर घातलेला म्हातारा त्या दगडावर बसलेला आहे. मी त्या दगडाला घाबरून तिथून पळून जायचो. बाबा एके दिवशी सुट्टी घेऊन मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. ते मानसोपचार तज्ज्ञ होते. मला त्या वयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट म्हणजे नेमकी कोण याची कल्पना देखील नव्हती. तेथेही त्यांना मी तेच सांगायचा प्रयत्न केला. पण त्यांना काय उपचार कळावे हे देखील कळत नव्हतं. कारण फिजिकली तर मी व्यवस्थित होतो. मला कुठल्याही अशा खुणा जाणवत नव्हत्या की मी आजारी आहे. मला काही दिवसानंतर फिट यायला सुरुवात झाली. तेव्हा डॉक्टरांनी रोज रात्री एक गोळी चालू केली. ताप यायचा बंद झाला, पण 2-3 दिवसांनी पुन्हा झोपेत तेच मी बरडायचो. आई, बाबा आणि ताईला ओरडून सांगायचो की मला तो म्हातारा माणूस तिथे दिसतोय, तुम्हाला कसा दिसत नाही. पण त्या बिचाऱ्यांना कसे कळणार. आर्मी एरियामध्ये असणाऱ्या प्रत्येक मंदिर, मस्जिद आणि गुरुद्वारामध्ये सगळ्या ठिकाणी आई मला घेऊन जात होती.
पण काही केल्या फरक पडत नव्हता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या समस्येतून बाहेर निघण्यासाठी पांढरे बुधवार व्रत आई करत होती. मला ती रोज उपवास करताना दिसत होती, पण मी ज्या त्रासातून जात होतो तो आजार कोणता आहे हे मलाच कळत नव्हते. मी शांतपणे आईच्या बाजूच्या सोफ्यावर पडलेलो असायचो. शाळा सुरू होऊन 1 आठवडा उलटला. ऑस्कर, सँड्रा आणि आशिष एकत्र जात होते, पण मी मात्र घरी बसून होतो. माझ्या होमवर्कच्या वह्या मी त्यांच्याकडे तपासायला दिल्या होत्या, पण मला मात्र आजारपणामुळे कुठेही जाता येत नव्हते. 2 महिने झाले. खूप ठिकाणी या त्रासाबद्दल विचारले, जे उपाय सांगतील ते केले, पण परिस्थितीत सुधारणा मात्र होत नव्हती. मन आता कंटाळलं होतं. 2 महिने शाळेत गेलो नव्हतो. घर आणि फक्त घरच. बाहेर पडलो की तो म्हातारा समोर बसल्याचा भास व्हायचा. जिथे नजर जाईल तिथे भीती वाटायची. म्हणून घराबाहेर पडण्याची आता भीती वाटू लागली होती. मन तर देवावरून पूर्ण उडालं होतं. लहानपणी आईने मला तिने सांजेला प्रार्थना करायचं शिकवलं होतं, पण आता ह्या आजारामुळे ते देखील सगळं मागे पडलं होतं. मलाच हा त्रास का होत आहे याचं कारण कळत नव्हतं. आता असं वाटू लागलं होतं की देव नसतातच. असतात तर फक्त ग्रह आणि तारे. देव असते तर दिसले नसते का, असा विचार मी करत राहायचो. एके दिवशी आई अचानक म्हणाली, चल तयार हो, बाबा आले की आपल्याला जायचं आहे. थोड्या वेळाने बाबा आल्यानंतर आम्ही तिघेही एका ठिकाणी गेलो. तिथे एक गृहस्थ होते. मोठे शिवलिंग आणि दत्त महाराजांची मूर्ती तसेच कालिका मातेची प्रतिमा देखील त्यांच्याकडे होती. सायंकाळी आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ते सायपूजा करत होते. माझी सर्व परिस्थिती त्या काकांना सांगितल्यावर त्यांनी काही मिनिटं डोळे बंद करून महादेवाकडे पाहिले. मला काहीच सुचत नव्हते. मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांनी आईबाबांना सांगितले की याच्यातून बाहेर पडणे त्याला अवघड आहे. त्याची आत्मशक्ती जितकी वाढेल तेवढ्या लवकर तो बरा होईल. त्यासाठी त्यांनी एक उपाय सांगितला की जेव्हा शक्य होईल तेव्हा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्याला दर्शन घ्यायला सांगा. जेव्हा भीती वाटेल किंवा अचानक मनात भीती उत्पन्न होईल तेव्हा कुळदेवतेचे नाव घ्यायला लावा आणि दत्तगुरूंचे रूप सतत आठवण्याचा प्रयत्न करा. दत्तगुरूंचे रूप, दत्तगुरूंची प्रतिमा, दत्तगुरूंचे स्वरूप सतत आठवावे यासाठी बाबांनी माझ्याजवळ दत्तगुरूंचा एक फोटो दिला आणि कायम त्या फोटोकडे बघण्यासाठी मला सांगितले. त्यांचे रूप समोर येत नसल्यास अशा वेळी प्रतिमा समोर ठेवून प्रार्थना केली तरी चालेल असं त्या गुरूंनी मला सांगितलं. रोज असे केल्याने परिस्थितीत सुधारणा होईल, पण आत्मबल आणि तपोबल वाढवावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. या उपायासोबत त्यांनी आईबाबांना देखील काही उपाय करायला सांगितले. मग बाबांनी सांगितल्याप्रमाणे कुळदैवतांचा आणि दत्त महाराजांचा फोटो मी सोबत ठेवण्यास सुरुवात केली. औषधं देखील सोबत घेत होतो आणि जेव्हा कधी मनात अचानक भीती उत्पन्न होत होती तेव्हा मी दोन्ही फोटो काढून त्यांच्याजवळ हात ठेवून मला वाचवा अशी प्रार्थना करत होतो. हळूहळू माझ्यामध्ये बदल जाणवू लागला होता. आता मनात अचानक उत्पन्न होणारी भीती कमी होऊ लागली. बरं वाटत होतं. काही दिवसानंतर मी पुन्हा शाळेत जाऊ लागलो. त्यानंतर पुन्हा कधीही मी त्या बिल्डिंगकडे फिरकलो देखील नाही. 2 वर्षानंतर बाबांची पोस्टिंग झाशीला झाली आणि आम्ही सगळेजण तिकडे काही वर्षांसाठी राहायला गेलो. मी जे काही अनुभवले ते त्यावेळी मला शब्दात सांगता येत नव्हते. तो म्हातारा कोण होता हे आज जरी आठवले तरी ह्या वयात देखील माझ्या अंगावर काटा येतो. कारण ते कधीही न उलगडणारं कोडं होतं. ते कबूतर होतं की तो म्हातारा होता, पण आजही मन घाबरतं ते आठवलं की. माझ्या आयुष्याचं प्रत्येक पान अशा बऱ्याच घटनांनी भरलेलं आहे. माझे पूर्वजन्मींचे कर्म की मला हा भक्तीचा मार्ग मिळाला. मी सदैव ऋणी राहतो ज्यांनी मला सदैव साथ दिली. म्हणूनच तुम्हाला पण मी हेच सांगतो की तुम्ही भक्तिमार्ग हा कधीही सोडू नका. आपल्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी आपण त्या प्रसंगातून बाहेर काढणारा हा दैवताच आहे. वडील जसे स्वतःच्या लेकराचे प्राण घेत नाहीत तसेच त्यांना शरण आलेल्या जीवाचे रक्षण करणारा हा परमेश्वरच आहे. आपण परमेश्वराला आपले गुरु म्हणतो, आईवडील म्हणतो. मग मला सांगा की आपले आईवडीलच आपल्या मुलाचे प्राण कसे घेतील? म्हणून तुम्हाला सांगणं आहे की जसा वेळ मिळेल तसं आपल्या गुरूंचं
आपल्या कुलदेवतांचं आणि दत्त महाराजांचं नामस्मरण करा. दिवसातून 2 मिनटं तरी तुम्ही मनापासून नामस्मरण केलं तरी ते तुम्हाला अशा संकटातून वाचवणारच. तर आजचा माझा अनुभव हा तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला सांगा. पुढे भेटू अशाच नवीन महत्त्वाच्या माहितीसह. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला अशा गोष्टी ऐकायला मिळतील.